बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट तसेच कमी तेलकट मेंदू वडे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत। वडे चांगले कुरकुरीत होण्यासाठी त्याचबरोबर कमी तेलकट आणि तेलात सोडण्यासाठी काही टिप्स सांगितलेल्या आहेत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलवर अशा साध्या सोप्या पद्धतीने पारंपरिक सोबतच नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील। इथे आपण पाव किलो उडीद डाळ 2 पाण्यातून स्वच्छ धुवून फक्त तासभर भिजत ठेवली होती। आता आपण या छोट्या मिक्सरच्या भांड्यात थोडी थोडी डाळ घेऊन वाटून घेणार आहोत आणि डाळ वाटत असताना भिजत ठेवलेल्या डाळीचेच पाणी 1 ते 2 चमचे फक्त टाकून घ्यायचे आहे। इथे आपण पहिल्या फेरीची डाळ वाटत असताना त्यामध्ये मुठभर कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहे। हे सर्व अशा पद्धतीने बारीक वाटून घेऊन आपण एका भांड्यात सर्व काढून घेणार आहोत। आणि आता आपण त्याच भांड्यात थोडी थोडी डाळ घेऊन आणि 2 ते 3 चमचे फक्त पाणी घालून सर्व डाळ अशाच पद्धतीने वाटून घेणार आहोत। लक्षात ठेवा, आपण तेच पाणी घ्यायचे आहे ज्या पाण्यामध्ये आपण डाळ भिजत ठेवलेली होती। तुम्ही पाहू शकता आपली सर्व डाळ वाटून झालेली आहे। त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने फक्त एका साइडने आपण 2 ते 3 मिनिटं पीठ चांगलं मिक्स करून घेणार आहोत। असे केल्यामुळे पिठात चांगली हवा भरली जाते आणि आपले पीठ हलके फुलके तयार होते। एका भांड्यात पाणी घेऊन पिठाचा छोटासा गोळा घालून बघायचा आहे, वरती तरंगत असेल तर आपलं पीठ व्यवस्थित तयार आहे। आता आपण तेलात वडे कसे सोडायचे ते पाहणार आहोत। त्यासाठी इथे आपण पळीला पाण्याचा हात लावून घेतलेला आहे आणि आपण तयार केलेले थोडेसे बॅटर घ्यायचे आहे आणि त्यावर ठेवून वड्याचा आकार द्यायचा आहे आणि तोपर्यंत आपण तेल सुद्धा चांगले गरम करून घेतले आहे। अशा पद्धतीने अलगद तेलात वडे सोडता येतात। तुम्ही पाहू शकता त्याच पद्धतीने आपण तेलात सर्व वडे सोडत आहोत। अशाच साध्या सोप्या पद्धतीने रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आता आपण पटापट सर्व वडे तेलात सोडून घेऊया। सर्व वडे तेलात सोडून झाल्यानंतर मध्यम आचेवर दोन्ही साइडने सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता आपले सर्व वडे अगदी व्यवस्थित तळून तयार झालेले आहेत। अशाच पद्धतीने पळीच्या सहाय्याने आपण सर्व वडे तेलात सोडून घ्यायचे आहेत आणि सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत। चला तर मग एकदम कुरकुरीत, आतून सॉफ्ट, त्याचबरोबर कमी तेलकट आपले वडे तयार आहेत। आता आपण सर्व वडे काढून घेऊया। अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला आपल्या चॅनलवर दहीवडा रेसिपी, सँडविच रेसिपी, त्याचबरोबर न चिटकणारे घावणे कसे करायचे हे सुद्धा पाहायला मिळतील, तर त्या रेसिपी सुद्धा पाहायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर अशा साध्या सोप्या पद्धतीने रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह।